इतिहास इयत्ता 11वी प्रकरण 16 स्वराज्य ते साम्राज्य UPSC MPSC मेन्सच्या दृष्टीने तसेच सर्व स्पर्धात्मक परीक्षेच्या प्रिलिम्सच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे प्रकरण. अल्लाउद्दीन खलजीने देवगिरीच्या यादवांचा पराभव केला आणि त्यांनी जे आहे प्रचंड संपत्ती हस्तगत केली आणि दक्षिण भारतात जे आहे दिल्ली सुलतानांची राजवट सुरू झाली. आपल्याला माहिती आहे की गुलाम वंशाचा अस्त झाल्यानंतर खलजी वंशाचा उदय झाला होता आणि या देवगिरी बद्दल सांगायचं जर झालं तर दक्षिणेतील देवगिरी एक संपन्न शहर होते. देवगिरीवर जे आहे रामदेवराय यादव हा राजा राज्य करत होता. अल्लाउद्दीनने जे आहे देवगिरीवर अचानक इसवी सन 1296 मध्ये हल्ला चढवला. अचानक झालेल्या आक्रमणापासून स्वतःचा बचाव करण्यासाठी रामदेवरायांनी जे आहे देवगिरीच्या म्हणजेच काय तर दौलताबाद किल्ल्यात आश्रय घेतला. अल्लाउद्दीनने जे आहे किल्ल्याला वेढा घातला, शहरात लुटालूट केली आणि किल्ल्यातील धान्य साठा जो आहे संपत आला होता. शेवटी जे आहे रामदेवरायाला अखेर त्याच्याशी तह करावा लागला आणि या युद्धामध्ये जे आहे अलाउद्दीनचा विजय झाला आणि रामदेवरायाकडून त्याला जे आहे देवगिरीच्या आसपासचा प्रदेश आणि प्रचंड द्रव्य जे आहे संपत्ती मिळाली होती. हा झाला पहिला खलजीने केलेले पहिले आक्रमण. त्याच्यानंतर जे आहे इसवी सन 1312च्या सुमारास जे आहे अल्लाउद्दीनने आपला मोर्चा पुन्हा दक्षिणेकडे वळवला. पुढील काळात जे आहे देवगिरीचा राजा रामदेवराय यांनी जे आहे अल्लाउद्दीनला खंडणी देण्याचे बंद करताच त्यांनी जे आहे आपला सरदार मलिक काफूर याला जे आहे दक्षिणेकडे रवाना केले होते. ही झाली त्याच्याशी संबंधित थोडीशी पार्श्वभूमी. नमस्कार, मी देव बिरादर आपल्या सर्वांचे यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो. स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने तुम्ही एखादी बाब जाणणे जेव्हा आवश्यक आहे त्या बाबी मी या व्हिडिओमध्येही पाठ्यपुस्तकाच्या बाहेर जाऊन नक्कीच सांगेन. खलजीनंतर तुघलक आणि बहमनी या सत्तांनी जे आहे महाराष्ट्रात राज्य केले. पुढे बहमनी राज्याचे विघटन होऊन महाराष्ट्रात निजामशाही आणि आदिलशाही या सत्तांचा अंमल होता आणि मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे की बहमनी राजाचे विघटन जे आहे 5 शाखांमध्ये झालं होतं. ते म्हणजे वराडची इमादशाही, बिदरची बरीदशाही, विजापूरची जी आहे आदिलशाही, अहमदनगरची निजामशाही आणि गोवळकोंड्याची कुतुबशाही. याच्यापैकी जे आहे विजापूरची आदिलशाही आणि अहमदनगरची निजामशाही या सत्ता ज्या आहे सत्तांचा महाराष्ट्रात अंमल होता. आणि आपण मागील व्हिडिओमध्ये देखील पाहिलं होतं की इसवी सन 1765 मध्ये झालेल्या तालिकोटच्या म्हणजेच राक्षस तगडीच्या युद्धात जे आहे या विजयनगरच्या 5 शाखा एकत्र येऊन जे आहे दक्षिणेतील एक वैभवशाली राज्य ज्याला दक्षिण भारतीय इतिहासातील पहिले हिंदू साम्राज्य म्हणून संबोधले जाते असे वैभव संपन्न राज्यातील राजा रामरायाचा बहमनी राज्याच्या अंतर्गत असलेल्या या 5 शाखांनी जे आहे एकत्रितपणे येऊन जे आहे वैभव संपन्न अशा विजयनगर साम्राज्याचा पराभव केला. आणि विजयनगर साम्राज्याबद्दल आपण सविस्तर माहिती एका व्हिडिओमध्ये तर घेणारच आहोत. थोडक्यात सांगायचं झालं तर मुघल बादशाह मग तो हुमायूँ असो किंवा अकबर असो किंवा त्याच्यानंतर झालेले लॅटर मुघल्स असो यांच्यातील कुठल्याही राजाने जे आहे विजयनगर साम्राज्याशी जे आहे वैर्य किंवा त्याच्याशी युद्ध करण्याचा कधीही विचार केला नाही किंवा कधीही युद्ध केला नाही. यावरून आपल्याला विजयनगर साम्राज्य किती बलाढ्य होतं याची आपल्याला थोडक्यात माहिती मिळते. दक्षिणेच्या प्रदेशात प्रवेश करण्याचा प्रयत्न मुघलांनी सुरू केला. त्यातून निजामशाही संपुष्टात आली. अशा पार्श्वभूमीवर 17व्या शतकाच्या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना केली आणि मराठी सत्तेचा उदय झाला. संतांची कामगिरी, अंधश्रद्धा व कर्मकांड याचा समाजावर जो आहे जबरदस्त पगडा होता. लोक दैववादाच्या आहारी गेले होते. त्यांची प्रयत्नशीलता म्हणजे प्रयत्न करण्याची क्षमता थंडावली होती. रयतेची स्थिती जी आहे फारच हलाखीची होती. अशा परिस्थितीत जे आहे समाजात चैतन्य निर्माण करण्याचे प्रयत्न महाराष्ट्रातील संतांनी केले. भाषा आणि धर्म याची विविधता जी आहे हे भारतीय समाजाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे. या वैशिष्ट्याची दखल घेऊन भारतीय संविधानाने देखील जे आहे सर्व धर्म समभावाचे तत्त्व स्वीकारले आहे. मध्ययुगीन भारतातील समाज जीवनामध्येही या तत्त्वाच्या आधारे धार्मिक समन्वयाचे प्रयत्न झाले होते. या प्रयत्नांमध्ये जे आहे भक्ती चळवळ, शीख धर्म आणि सुफी पंथ यांचे आपल्या समाजात एक वैशिष्ट्यपूर्ण स्थान आहे.
भारतीय धर्मजीवनात प्रारंभी जे आहे माफ करा, प्रारंभी जे आहे कर्मकांड आणि ब्रह्मज्ञान याच्यावर विशेष भर होता. मध्ययुगात हे दोन्ही मार्ग मागे पडून जे आहे भक्ती मार्गास महत्त्व आले. या मार्गात जे आहे अधिकार भेदाचे फाजील महत्त्व नसल्याने धार्मिक समन्वयाला आणखी चालना मिळाली. भारतातील वेगवेगळ्या प्रांतामध्ये स्थानिक परिस्थितीला अनुसरून जे आहे भक्तिपंथाचे वेगवेगळे आविष्कार आढळून येतात. या पंथाने जे आहे संस्कृत भाषेऐवजी जे आहे सर्वसामान्याच्या भाषांचा अवलंब केला. त्यामुळे अशा प्रादेशिक भाषांच्या विकासासाठी जे आहे धार्मिक चळवळीचा हातभार लागला. आता इथे पाठ्यपुस्तकामध्ये काही संतांची नावं दिलेली आहेत. यांच्याबद्दल आपण माहिती घेण्याच्या अगोदर मी तुम्हाला आणखी थोडीशी पार्श्वभूमी जी आहे इतर चळवळींविषयी थोडक्यात माहिती सांगतो. जसे की भक्ती चळवळ. भक्त चळवळीचा उदय दक्षिण भारतात झाल्याचे मानण्यात येते. या भागात जे आहे नायनार आणि अळवार या भक्ती चळवळी ज्या आहे उदयास आल्या. नायनार हे जे आहे शिवभक्त तर अळवार हे जे आहे विष्णुभक्त होते. शिव आणि विष्णू एकच आहेत असे मानून जे आहे त्यांच्यामध्ये समन्वय करण्याचेही प्रयत्न झाले आणि अर्धा भाग विष्णूचा आणि अर्धा भाग शिवाचा दाखवून हरिहर या स्वरूपातील मूर्तीही मोठ्या प्रमाणात निर्माण करण्यात आल्या. ह्या मी बाबी तुम्हाला याच्यासाठी सांगतोय की एखादा घटक आला तर त्या घटकाशी संबंधित पार्श्वभूमी किंवा त्याच्यानंतर झालेला घटकांचा जो आहे आपल्याला अभ्यास किंवा त्या घटना लक्षात असल्या पाहिजेत, जेणेकरून हा घटक समजण्यात आपल्याला जे आहे ते विशेष करून मदत होईल. ईश्वर प्रेम, माणुसकी, भूतदया, करुणा इत्यादी मूल्यांची शिकवण त्यांनी दिली. दक्षिण भारतात रामानुज आणि इतर आचार्यांनी जे आहे भक्ती चळवळीचा पाया भक्कम केला. ईश्वर सर्वांसाठी आहे, ईश्वर मतभेद करत नाही असे त्यांनी सांगितले. उत्तर भारतातील जे आहे रामानुजनांच्या शिकवणीचा मोठा प्रभाव पडला. उत्तर भारतात जे आहे संत रामानंद यांनी भक्तीचे महत्त्व सांगितले. त्यानंतर संत कबीर हे भक्ती चळवळीतील एक विख्यात संत होत. त्यांनी जे आहे तीर्थक्षेत्र, व्रते, मूर्तीपूजा यांना महत्त्व दिले नाहीत. सत्यालाच ईश्वर मानले. सर्व मानव एक आहेत अशी शिकवण दिली. जातीभेद, पंथभेद, धर्मभेद मानले नाहीत. त्यांना हिंदू मुस्लिमांचे ऐक्य साधायचे होते. त्यांनी हिंदू आणि मुस्लिम अशा दोन्ही धर्मातील कट्टर लोकांना कडक शब्दात जे आहे फटकारले. बंगालमध्ये चैतन्य महाप्रभू यांनी कृष्ण भक्तीचे महत्त्व सांगितले. या जे मी तुम्हाला या बाबी सांगत आहे यावरती MPSC प्रिलिम्समध्ये मेन्समध्येही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्या अनुषंगाने मी पाठ्यपुस्तकाच्या बाहेर जाऊन या बाबी तुम्हाला सांगत आहे. त्यांच्या उपदेशामुळे लोक जातीचे आणि पंथांची बंधने ओलांडून जे आहे भक्ती चळवळीत सहभागी झाले. चैतन्य महाप्रभूंच्या प्रभावाने शंकरदेव यांनी आसाममध्ये कृष्ण भक्तीचा प्रसार केला. गुजरातमध्ये जे आहे संत नरसिंह मेहता हे प्रसिद्ध वैष्णव संत होऊन गेले. ते निस्सीम कृष्ण भक्त होते. त्यांनी देखील जे आहे समतेचा संदेश दिला. त्यांना म्हणजेच नरसिंह मेहता यांना गुजराती भाषेचे आद्य कवी मानतात. संत मीराबाईंनी कृष्ण भक्तीचा महिमा सांगितला. त्या ज्या आहेत मेवाडच्या राजघराण्यातील होत्या. राजघराण्यातील सुखांचा त्याग करून त्या कृष्ण भक्तीत ज्या आहेत तल्लीन झाल्या. राजस्थानी व गुजराती भाषांमध्ये त्यांनी भक्तिरचना केल्या. त्यांनी भक्तिगीते भक्ती, सहिष्णुता व मानवता यांचा संदेश देणारी आहेत. त्यांची भक्तिगीते भक्ती, सहिष्णुता व मानवता यांचा संदेश देणारी आहेत. संत रोहिदास हे एक महान संत होते. त्यांनी समतेचा व मानवतेचा संदेश दिला. संत सेना हे एक प्रभावी संत होऊन गेले. हिंदी साहित्यातील महाकवी सूरदास यांनी सूरसागर हे काव्य लिहिले. कृष्णभक्ती हा त्यांच्या काव्याचा विषय आहे. मी तुम्हाला जी ही नावे सांगत आहे आणि त्यांची जी ग्रंथरचना सांगत आहे आणि त्यांच्या ग्रंथाचा आशय काय होता ही जी माहिती सांगत आहे यावरती आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. मुस्लिम संत रसखान यांनी लिहिलेली कृष्ण भक्तीची गीते रसाळ आहेत.
संत तुलसीदासांच्या रामचरितमानस या ग्रंथात रामभक्तीचा सुंदर आविष्कार झालेला आढळतो. कर्नाटकात महात्मा बसवेश्वरांनी लिंगायत विचारधारेचा प्रसार केला. त्यांनी जातीभेदाला जो आहे विरोध केला. श्रम प्रतिष्ठेचे महत्त्व सांगितले. त्यांचे काय कवे कैलास हे प्रसिद्ध वचन आहे. त्याचा अर्थ श्रम हाच कैलास होय असा आहे. आपल्या चळवळीमध्ये स्त्रियांनाही सहभागी करून घेतले. अनुभव मंटप या सभागृहामध्ये होणाऱ्या धर्मचर्चेत सर्व जातीचे स्त्री पुरुष सहभागी होऊ लागले. त्यांनी आपली शिकवण जी आहे कन्नड या लोकभाषेमध्ये वचन साहित्याच्या माध्यमातून दिली. त्यांच्या कार्याचा समाजावर मोठा परिणाम झाला. बसवेश्वरांच्या अनुयायांनी मराठी भाषेतही रचना केल्या आहेत. त्यापैकी मन्मथ स्वामी यांनी लिहिलेला परम रहस्य हा ग्रंथ प्रसिद्ध आहे. कर्नाटकमध्ये पंप, पुरंदरदास इत्यादी थोर संत होऊन गेले. त्यांनी जे आहे कन्नड भाषेत अनेक भक्ती कवने जे आहेत रचली. हे झाली कामगिरी जी आहे हे भक्ती चळवळीशी संदर्भातील माहिती होय. आता आपण जे आहे महानुभाव पंत यांच्याशी संबंधित थोडक्यात थोडीशी माहिती घेऊयात. 13व्या शतकात जे आहे चक्रधर स्वामींनी महाराष्ट्रात महानुभाव पंथ प्रवर्तित केला. हा कृष्ण भक्तीचा उपदेश करणारा पंथ आहे. श्री गोविंद प्रभू हे चक्रधर स्वामींचे गुरु होते. चक्रधरांच्या शिष्यामध्ये सर्व जाती जमातीचे स्त्री पुरुषांचा समावेश होता. ते समतेचे पुरस्कर्ते होते. त्यांनी जे आहे महाराष्ट्रभर भ्रमंती करून मराठीतून उपदेश केला. संस्कृतऐवजी मराठी भाषेला प्राधान्य दिले. त्यामुळे जे आहे मराठी भाषेचा विकास झाला आणि मराठी भाषेमध्ये विपुल प्रमाणात जे आहे ग्रंथ निर्मिती झाली. या पंथाचा प्रसार जो आहे महाराष्ट्रात प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाडा या भागात झाला. विदर्भातील जे आहे रुद्दीपूर हे या पंथाचे महत्त्वाचे स्थान होय. तसेच हा पंथ जो आहे पंजाब, अफगाणिस्तान अशा दूरवरच्या प्रदेशापर्यंत पोहोचला होता. महानुभाव पंथाच्या अनुयायांनी केलेल्या काही प्रमुख रचना त्या तुम्हाला सांगत आहे, ज्या स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने देखील महत्त्वाच्या आहेत. माहिन भट यांनी संपादित केलेला चक्रधरांच्या लीळांचे वर्णन करणारा लीळाचरित्र हा ग्रंथ. आद्य मराठी कवयित्री महदंबा यांचे धवळे. केशवदास यांनी संपादित केलेले सूत्रपाठ आणि दृष्टांतपाठ. दामोदर पंडितांचे वच्छाहरण. भास्कर भट बोरीकर यांचा शिशुपालवध. नरेंद्रदांचे रुक्मिणी स्वयंवर. महाराष्ट्रात संत एकनाथांनी लिहिलेला हिंदू व मुसलमान यांच्यातील संवाद धार्मिक समन्वयाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. संत शेख महम्मद यांचे शेख महम्मद अविंद त्याचे हृदयी गोविंद हे प्रसिद्ध वचन या समन्वयाचे एक उदाहरण होय. या सर्व महनीय ग्रंथरचना कोणी केली याच्याशी संबंधित आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. गुरु नानक हे शीख धर्माचे संस्थापक आणि पहिले गुरु होत. धार्मिक समन्वयाचा एक मोठा प्रयत्न म्हणून त्यांचा कार्याचा उल्लेख करावा लागेल. त्यांनी जे आहे हिंदू आणि मुस्लिम या दोन्ही धर्माच्या विविध तीर्थक्षेत्रांना भेटी दिल्या. ते मक्केलाही गेले होते. भक्ती भावना सगळीकडे सारखीच आहे ही गोष्ट त्यांच्या लक्षात आली. सर्वांशी सारखेपणाने वागावे अशी त्यांची शिकवण होती. हिंदू आणि मुस्लिम यांचे ऐक्य साधावे यासाठी त्यांनी उपदेश केला. शुद्ध आचरणावर भर दिला. गुरु नानकांच्या उपदेशाने अनेक लोक प्रभावित झाले. त्यांच्या शिष्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत गेली. गुरु नानकांच्या अनुयायांना शिष्य म्हणजेच शीख असे म्हणतात. गुरु नानकांच्या अनुयायांना शिष्य म्हणजेच शीख असे म्हणतात. गुरु ग्रंथ साहिब हा शीखांचा पवित्र ग्रंथ आहे. या ग्रंथामध्ये स्वतः गुरु नानक, संत नामदेव, संत कबीर इत्यादी संतांच्या रचनांचा समावेश आहे. गुरु नानकानंतर शीखांचे 9 गुरु झाले. गुरु गोविंद सिंग हे शीखांचे 10वे गुरु होत. त्यांच्यानंतर सर्व शीख जे आहे
गुरु गोविंद सिंगांच्या आज्ञेप्रमाणे गुरु ग्रंथ साहिब या धर्मग्रंथालाच जे आहे गुरु मानू लागले. सुफी हा इस्लाममधील एक पंथ होय. परमेश्वर प्रेममय आहे. प्रेम व भक्ती या मार्गाने जे आहे परमेश्वरापर्यंत पोहोचता येते अशी सुफी साधूंची श्रद्धा होती. सर्व प्राणी मात्रावर प्रेम करावे, परमेश्वराचे चिंतन करावे, साधेपणाने राहावे अशी त्यांची शिकवण होती. ख्वाजा मोइनुद्दीन चिस्ती, शेख निजामुद्दीन अवलिया हे थोर सुफी संत होय. सुफी संतांच्या उपदेशामुळे जे आहे हिंदू मुसलमान समाजात ऐक्य निर्माण झाले. भारतीय संगीतात सुफी संगीत परंपरेने जे आहे मोलाची भर घातली. ही झाली याच्याशी संबंधित पार्श्वभूमी किंवा इतर महत्त्वाची माहिती जी तुम्ही स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने जाणणे महत्त्वाची आहे. आता आपण पाठ्यपुस्तकामध्ये काय माहिती आहे ते जाणून घेऊयात. महाराष्ट्रात श्री चक्रधर स्वामी, संत नामदेव, संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम, समर्थ रामदास यांच्यापासून सुरू झालेली संत परंपरा जी आहे समाजाच्या विविध स्तरातून आलेल्या संतांनी पुढे चालवली. या संत परंपरेमध्ये जे आहे समाजातील सर्व स्तरातील लोक होते. उदाहरणार्थ संत चोखामेळा, संत गोरोबा, संत सावता, संत नरहरी, संत सेना, संत शेख मोहम्मद इत्यादी. याचप्रमाणे जे आहे या संत मंडळीत संत निर्मळाबाई, संत मुक्ताबाई, संत जनाबाई, संत कानोपात्रा, संत बहिणाबाई शिरूळकर यासारख्या स्त्रियाही होत्या. आणि यांच्यातील एक महत्त्वाची बाब जी संतांनी समाजास दिली किंवा समाजाला सांगितली ती म्हणजे संतांनी लोकांच्या मनात आपला प्रदेश, आपली भाषा, आपले साहित्य, आपली संस्कृती याविषयी जी आहे स्वतत्व भावना निर्माण केली. लोकांना समतेचा संदेश दिला. माणुसकी व मानवता धर्म शिकवला. एकमेकांवर प्रेम करावे, एकत्र यावे व एकजुटीने राहावे ही त्यांची शिकवण होती. संतांच्या कार्यामुळे जे आहे लोकजागृती झाली. आणि हा बाब आपण संपूर्ण हायलाइट ह्याच्यासाठी केला आहे की आयोगाने MPSC मध्ये देखील याच्यावरती एक प्रश्न विचारलेला आहे. परचक्र किंवा दुष्काळजन्य परिस्थिती किंवा निरनिराळ्या प्रकारची निसर्ग संकटे यातून जे आहे दैनंदिन जीवन जगताना संतांचा भक्तीचा उपदेश हा लोकांचा आधार ठरला. संतांच्या या कार्यामुळे जे आहे महाराष्ट्रातील लोकांमध्ये जे आहे आत्मविश्वास निर्माण झाला होता. आता आपण स्वराज्याची स्थापना व विस्तार करण्या अगोदर जे आहे ते आपण शिवपूर्वकालीन महाराष्ट्र कसा होता ह्याच्याबद्दल थोडक्यात आपण जाणून घेऊयात. 17व्या शतकाच्या सुरुवातीस जे आहे महाराष्ट्रातील बहुतांश प्रदेश जो आहे अहमदनगरचा निजामशाह आणि विजापूरचा आदिलशाह याच्या ताब्यात होता. मुघलांचा खानदेशामध्ये शिरकाव झालेला होता. दक्षिणेमध्ये आपला सत्ता विस्तार घडवून आणणे हे त्यांचे उद्दिष्ट होते. कोकणच्या किनारपट्टीवर जे आहे त्यावेळेस आफ्रिकेतून आलेल्या सिद्धी लोकांच्या वस्त्या होत्या आणि याच कालखंडामध्ये जे आहे युरोपातून आलेले पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच, डच इत्यादी सत्तांमधील जे आहे सागरी स्पर्धा आणि संघर्ष तीव्र होत होता. त्यांच्यामध्ये जे आहे व्यापारासाठी बाजारपेठा काबीज करण्याची चढाओढ लागली होती. पश्चिम किनारपट्टीवरील गोव्यात आणि वसईत जे आहे पोर्तुगीजांनी अगोदरच राज्य स्थापन केले होते. तर इंग्रज, डच, फ्रेंच यांनी जे आहे व्यापारी कंपन्यांच्या माध्यमातून वखारीच्या रूपात जे आहे चंचू प्रवेश केला होता. या सर्व सत्ता एकमेकांना आजमावत व स्वतःला सुरक्षित ठेवत तसेच जमेल तेवढे वर्चस्व करण्याच्या बेतात होत्या. यामुळे जे आहे या सर्व संघर्षामुळे जे आहे महाराष्ट्रात अस्थिरता व असुरक्षितता निर्माण झाली होती. युरोपातील या वेगवेगळ्या लोकांना जे आहे त्यांच्या शिरस्त्राणावरून म्हणजे डोक्यावर जे धारण करायचे त्यावरून जे आहे टोपकर असे म्हणत. आणि शिवपूर्व काळातील लोकवस्ती, प्रजा आणि राज्यकर्ते यांच्यातील दुवा म्हणून कार्य करणारे अधिकारी, बाजारपेठ, कारागीर वगैरेचे स्वरूप जे आहे समजण्यासाठी गाव म्हणजेच मौजा, कसबा, परांगणा हे देखील जाणून घेणे आवश्यक आहे. अनेक गावांचा जो आहे परांगणा होत असे आणि सामान्यतः जो आहे परांगणांचा प्रमुख ठिकाणाला जे आहे कसबा म्हणत असत. कसब्यापेक्षा लहान असलेल्या गावाला जे आहे मौजा म्हणत असत. गावाला मौजा असेही म्हणत. पाटील हा जो आहे हा गावचा प्रमुख असे. लोकांनी जे आहे गावातील जास्तीत जास्त जमीन लागवडीखाली आणावी यासाठी तो प्रयत्न करी. गावामध्ये तंटा
बखेडा होत असे तेव्हा शांतता निर्माण करण्याचे देखील काम जे आहे त्याच्याकडे असत. ह्या मी बाबी तुम्हाला याच्यासाठी सांगतो की जर तुम्ही स्पर्धात्मक एमपीएससीच्या किंवा एमपीएससीच्या प्रश्नपत्रिका जर बघितला, विशेष करून एमपीएससीच्या, तर या सर्व घटकांवर जे आहे आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. त्याच्या कामात म्हणजे पाटलाला त्याच्या कामात मदत करण्यासाठी जे आहे त्याच्या कामात कुलकर्णी मदत करत. जमा झालेल्या महसुलाची नोंद करणे हे कुलकर्णी करत असत. गावामध्ये निरनिराळे कारागीर असत, त्यांच्याकडे व्यवसायासंबंधीचे हक्क वंशपरंपरेने जे आहे चालत आलेले असत. गावात कारागीर जी सेवा देत असत त्याबद्दल शेतकऱ्यांकडून त्यांना शेतीतील उत्पन्नाचा काही वाटा मिळे त्याला जे आहे बलूत असं म्हणत. आणि शेतकरी जे आहे ते राजाला पण जे आपला कर देत असतील अन्नाच्या मोबदल्या, त्याला देखील जे आहे बलूत असे संबोधले जाते. कसबा हे एक मोठे खेडेगावच असे. सामान्यतः ते जे आहे परांगण्याचे मोठे ठिकाण असे. उदाहरणार्थ इंदापूर परांगण्याचे मुख्य ठिकाण इंदापूर कसबा. कसब्याला जोडूनच जे आहे बाजारपेठ असे. शेठे व महाजन हे पेठेचे वतनदार कारभारी असत. पेठेचे हिशोब ठेवण्याचे काम जे आहे महाजन पाहत असत. वीरमाता जिजाबाईंच्या आज्ञेनुसार पुण्याजवळील पाषाण येथे एक पेठ वसवली गेली. तिला जे आहे जिजापूर असे म्हणतात. मालपुरा, खेलपुरा, परसपुरा, विठापुरा या देखील जे आहे मालोजी, खेलोजी, परसोजी आणि विठोजी यांच्या नावे औरंगाबाद येथे वसवलेल्या नव्या पेठा आहेत. खेडला जोडून, खेड हे एक जे आहे पुणे शहराजवळ असलेले एक ठिकाण आहे. खेडला जोडून असलेले शिवापूर हे शिवाजी महाराजांच्या नावे वसवलेली पेठ होती. अनेक गावे मिळून जे आहे ते परांगणा होत असेत आणि परांगणातील गावांची संख्या जी मात्र आहे ती सारखी नसायची. देशमुख व देशपांडे हे जे आहे परांगणाचे वतनदार अधिकारी असत. देशमुख हा परांगणातील पाटलांचा प्रमुख असे. गाव पातळीवर जे काम पाटील करत असायचे ते परांगणा पातळीवर जे आहे देशमुख करत असत. तसंच परांगणातील सर्व कुलकर्ण्यांचा प्रमुख देशपांडे असे. गाव पातळीवर कुलकर्णी जे काम करत असत ते काम जे आहे परांगणा पातळीवर जे आहे देशपांडे करत असत. हे वतनदार अधिकारी जे आहेत रयत आणि सरकार यांच्यामधील दुवा होते. आणि ह्याच्याबद्दल आणखी एक सांगायचं झालं तर जे आहे महाराष्ट्रामध्ये जे आहे इसवी सन 1630 मध्ये एक मोठा दुष्काळ पडला होता. या दुष्काळाने जे आहे लोक हवालदिल झाले. धान्याची तीव्र टंचाई निर्माण झाली होती. भाकरीच्या तुकड्यासाठी जे आहे लोक स्वतःला विकून घेण्यास तयार होते, पण विकतच घेणारा कोणी नव्हता असे वर्णन आपल्याला वाचायला मिळते. कुटुंबे उद्ध्वस्त झाली, गुरेढोरी मेली, शेती व्यवसाय खचला, उद्योगधंदे संपुष्टात आले, आर्थिक व्यवहार खुंटले, लोक जे आहे देशोधडीला लागले. अशा उद्ध्वस्त झालेल्या लोकांची घडी बसवणे एक जे आहे मोठे आव्हान होते. आणि या कालखंडामध्ये जे आहे वारकरी पंथातील जे आहे काम एक महत्त्वाचे आहे. अशा परिस्थितीमध्ये जे आहे समाजात चैतन्य निर्माण करण्याचे प्रयत्न महाराष्ट्रातील वारकरी पंथांनी केले. संत मंडळीमध्ये आपण कुठली व्यक्ती होती किंवा कुठले संतांचा सहभाग होता याच्याबद्दल आपण माहिती घेतलेली आहे. महाराष्ट्रातील सर्व संतांचे जे आहे या सर्व महाराष्ट्रातील या वारकरी पंथांचे जे आहे चळवळीचे पंढरपूर हे केंद्र होते. विठ्ठल हे त्यांचे दैवत होते. पंढरपुरात चंद्रभागेच्या काठी ही सर्व संत मंडळी आणि जे आहे वारकरी भक्ती सागरात न्हावून निघत. तिथे भजन कीर्तन आणि सहभोजन काला या माध्यमातून समतेचा प्रसार होई. आणि आता अजून मी तुम्हाला काही बाबी जे सांगणार आहेत तर त्याच्यावरती महाराष्ट्राच्या सर्व स्पर्धात्मक परीक्षेमध्ये जिथे जिथे मध्ययुगीन भारताचा इतिहास आणि भारताचा इतिहास असा घटक नमूद केला आहे त्या स्पर्धात्मक परीक्षेमध्ये यावरती एक तरी प्रश्न विचारलेला आहे. संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ संत होते. ते कुशल संघटक होते. ते उत्तम कीर्तनकारही होते. कीर्तनाच्या माध्यमातून त्यांनी सर्व जाती जमातीमधील स्त्री पुरुषांना एकत्र करून त्यांच्यात समतेची भावना जागवली. आयोग कशा प्रकारचे प्रश्न विचारू शकतं, जसं की नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी ही रचना कोणाची आहे. त्यावेळेस ह्या बाबी आपल्याला जाणणं महत्त्वाचं आहे. नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी ही त्यांची प्रतिज्ञा होती. म्हणजेच कुणाची, तर संत नामदेवांची.
त्यांची अभंग रचना प्रसिद्ध आहेत. अनेक संतांवर आणि सर्वसामान्य लोकांवर त्यांच्या शिकवणीचा प्रभाव पडला. ते आपल्या विचारांचा प्रसार करत जे आहे पंजाबपर्यंत गेले. त्यांनी लिहिलेली पदे जे आहेत शिखांच्या गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथात समाविष्ट आहेत. याचा आपण आढावा आत्ताच घेतलेला आहे. त्यांनी भागवत धर्माचा संदेश गावोगावी पोहोचवण्याचे प्रयत्न केले. त्यांनी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या महाद्वारासमोर संत चोखामेळा यांची समाधी बांधली. यावरतीही आयोग प्रश्न विचारू शकतो, त्यामुळे या बाबी मी तुम्हाला आवर्जून पाठ्यपुस्तकाच्या बाहेर जाऊन सांगत आहे. हे त्यांचे कार्य अविस्मरणीय आहे. संत ज्ञानेश्वर हे वारकरी संप्रदायातील एक विख्यात संत होत. त्यांनी भगवद्गीता या संस्कृत ग्रंथाचा अर्थ जो आहे मराठीत स्पष्ट करणारा भावार्थ दीपिका, ज्याला आपण ज्ञानेश्वरी म्हणतो, हा ग्रंथ रचला. तसेच त्यांनी अमृतानुभव या ग्रंथाची देखील रचना केली. त्यांनी जे आहे आपल्या ग्रंथातून व अभंगातून जे आहे भक्ती मार्गाचे महत्त्व सांगितले. सामान्यांना जो आहे आचरता येईल असा आचार धर्म सांगितला. वारकरी संप्रदायाला धर्माची प्रतिष्ठा मिळवून दिली. ज्ञानेश्वरीतील पसायदान उदात्त संस्कार करणारे आहे. ज्ञानेश्वरांचे बंधू संत निवृत्तीनाथ व संत सोपानदेव आणि भगिनी मुक्ताबाई यांच्याही काव्यरचना प्रसिद्ध आहेत. संत एकनाथ हे महाराष्ट्राच्या भक्ती चळवळीतील एक महान संत होत. त्यांचे साहित्य विपुल व विविध प्रकारचे आहेत. त्यात जे आहे अभंग, गवळणी, भारुडे इत्यादींचा समावेश होतो. आणि अजून मी वारंवार सांगतोय, कोण कुठल्या प्रकारची रचना केलेली आहे, जसं की भारुडे, अभंग, गवळणी हे कोणी लिहिले, कोणाचं लिखाण आहे, यावरती देखील आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. त्यांनी भागवत धर्माची मांडणी सोपी व सविस्तर केलेली आहे. भावार्थ रामायणात रामकथेच्या निमित्ताने लोकजीवनाचे चित्र रेखाटले आहे. त्यांनी भागवत या संस्कृत ग्रंथाच्या भक्तिविषयक भागाचा अर्थ मराठीत ज्या विशद केलेला आहे. त्यांच्या अभंगात जिव्हाळा आहे. परमार्थ प्राप्तीसाठी प्रपंच सोडवण्याची आवश्यकता नाही हे त्यांनी स्वतः आचरणाने जे आहे दाखवून दिले. आपली मराठी भाषा कोणत्याही भाषेपेक्षा कमी नाही असे ते मानत. संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरापासून झाली असे त्यांनी संस्कृत पंडितांना जे आहे ठणकावून विचारले होते. त्यांनी इतर धर्माचा तिरस्कार करणाऱ्यांवर जे आहे कडक टीका केली आहे. संत तुकाराम हे पुण्याजवळील देहू गावचे. त्यांची अभंगरचना प्रसन्न आणि प्रासादिक आहे. त्यांच्या जो आहे अभंगांना श्रेष्ठ कवित्वाची उंची लाभली आहे. संत तुकारामांची गाथा ही मराठी भाषेचा अमोल ठेवा आहे. ते रंजल्या गांजल्यांमध्ये देवत्व पाहण्यास सांगताना म्हणतात, जे का रंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथीची जाणावा. ह्या म्हणी आपण लहानपणापासून ऐकला असाल. आणि या अशा ओवींवरती किंवा अशा अभंगांवरती देखील स्पर्धात्मक परीक्षेमध्ये देखील प्रश्न विचारलेले आहेत. आपल्या या दृष्टिकोनामुळेच त्यांनी जे आहे आपल्याकडे असलेली लोकांना दिलेल्या कर्जांची कागदपत्रे जे आहेत इंद्रायणी नदीच्या डोहात बुडवली आणि कित्येक कुटुंबांना जे आहे कर्जमुक्त केले. त्यांनी जे आहे समाजातील दांभिकतेवर व अंधश्रद्धावर अत्यंत कडक शब्दात टीका केली. भक्तीला नीतीची जोड देण्यावर त्यांचा भर होता. जोडोनिया धन उत्तम व्यवहारे, उदास विचारे वेच करी, असे त्यांच्या शिकवणीचे जे आहे सार सांगता येईल. संत तुकारामांचे शिष्य आणि सहकारी विविध जाती जमातींचे होते. नावजी माळी, गव्हर्नर शेठ वाणी, संताजी जगनाडे, शिवबा कासार, बहिणाबाई सुरुळकर, महाजी पंत कुलकर्णी ही त्यातील काही नावे. आणि जे आहे यांच्यावरती या घटकावरती देखील आयोगाने एक प्रश्न विचारलेला आहे. गंगाराम पंत मवाळ आणि संताजी जगनाडे यांनी संत तुकारामांचे अभंग लिहून ठेवले. ही त्यांची महत्त्वाची कामगिरी होय. तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात या शब्दात जे आहे संत तुकारामांनी खऱ्या संताचे लक्षण सांगितले आहे.
शास्त्री पंडितांच्या अवघड भाषेतील धर्माला संतांनी जे आहे सर्वसामान्याच्या भाषेत आणले. दैनिक व्यवहारातील भाषेत जे आहे त्यांनी परमेश्वराची जे आहे आवडणी केली. कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असे जे आहे असे माफ करा संत सावता महाराज म्हणाले. रामदास स्वामी मराठवाड्यातील जाम गावचे. त्यांनी जे आहे बलोपासनेचे महत्त्व स्पष्ट केले. मराठा तितुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा हा त्यांचा संदेश जो आहे प्रसिद्ध आहे. त्यांनी जे आहे दासबोध, करुणाष्टके, मनाचे श्लोक या साहित्याच्या माध्यमातून जे आहे जनतेला व्यावहारिक शिक्षणाचे धडे दिले. लोक चळवळीचे आणि लोकसंघटनेचे महत्त्व सांगितले. समर्थ संप्रदाय स्थापना केला. चाफळ हे या संप्रदायाचे केंद्र होते. रामाच्या आणि हनुमानाच्या उपासनेचा प्रसार केला. ह्या बाबी ज्या आहेत त्या मी तुम्हाला आता आपण या घटकाचा अभ्यास करण्या अगोदर महाराष्ट्रातील स्थिती काय होती याबद्दलची तुम्हाला माहिती दिलेली आहे. स्वराज्याची स्थापना व विस्तार. 17व्या शतकाच्या पूर्वार्धात जे आहे निजामशाही आणि आदिलशाही या दोन राजवटी महाराष्ट्रामध्ये प्रस्थापित झाल्या होत्या. या दोन शाह्यांच्या दरबारात पराक्रमी मराठा सरदारांना जे आहे प्रतिष्ठा प्राप्त झाली. या मराठा सरदारांच्या जहागिरी ज्या आहेत सह्याद्रीच्या परिसरात अत्यंत दुर्गम भागात होत्या. या सरदारांचे अस्तित्व जे आहे एखाद्या स्वतंत्र राजाप्रमाणे होते. शहाजी राजे भोसले हे निजामशाहीतील एक मातब्बर सरदार होते. निजामशाहीच्या अस्तानंतर त्यांनी जे आहे आदिलशाहीची मनसबदारी पत्करली. शहाजीराजे पराक्रमी, धैर्यशील, बुद्धिमान आणि श्रेष्ठ राजनीतिज्ञ होते. आता हे इथं झालं आपल्याला थोडीशी इथे दिलेली पाठ्यपुस्तकामध्ये माहिती. याच्याशी संबंधित आणखी एक थोडीशी माहिती सांगतो. ती म्हणजे ती आहे की मुघलांनी निजामशाही जिंकून घेण्यासाठी मोहीम हाती घेतली होती. या मोहिमेत जे आहे विजापूरच्या आदिलशहाने मुघलांशी सहकार्य केले. मुघलांचा दक्षिणेत प्रवेश होऊ नये ही जी आहे शहाजी राजांची भावना होती. म्हणून त्यांनी जे आहे मुघलांना प्रखर विरुद्ध करून निजामशाही वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु जे आहे मुघल व आदिलशाही यांच्या सामर्थ्यापुढे त्यांचा निभाव लागला नाही आणि इसवी सन 1636 मध्ये निजामशाहीचा पाडा होऊन ती नष्ट झाली. महाराष्ट्र, कर्नाटक आणि तमिळनाडू येथील अनेक प्रदेश त्यांनी जिंकून घेतले. पुणे, सुपे, शिरवळ, इंदापूर, चाकण येथील प्रदेश त्यांना जे आहे जहागीर म्हणून मिळाले होते. जहागीर म्हणजे काय तर एखाद्या प्रदेशाचा वसूल जो आहे उपभोगण्याचा हक्क. राज्यकर्त्यांच्या सेवेमध्ये ज्यांना जे आहे सरदारकी मिळे त्यांना रोख रकमेच्या स्वरूपात वेतन न देता वेतनाच्या रकमेइतके उत्पन्न महसुलातून मिळेल एवढा प्रदेश नेमून दिला जात असे. त्याला जे आहे जहागीर असे म्हणत. स्वराज्य स्थापन करावे ही त्यांची स्वतःची तीव्र आकांक्षा होती. म्हणूनच त्यांना जे आहे स्वराज्याचे संकल्पक म्हटले जाते. त्यांनी शिवराय आणि जिजाबाई यांना जे आहे विश्वासू आणि कर्तबगार सहकारी बरोबर देऊन बंगळुरूहून जे आहे पुण्याला पाठवले. वीरमाता जिजाबाई ह्या ज्या आहेत बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेड राजा येथील मातब्बर सरदार लखुजी राजे जाधव यांच्या कन्या होत. त्यांना जे आहे लहानपणीच विविध विद्यांबरोबर लष्करी शिक्षणही मिळाले होते. शहाजी महाराजांचे स्वराज्य स्थापन करण्याचे स्वप्न साकार व्हावे म्हणून त्यांना प्रोत्साहन देऊन सहाय्य करत असत. त्या कर्तबगार आणि दृष्ट्या राजनीतिज्ञ होत्या. स्वराज्य स्थापना करण्याच्या कार्यात त्यांनी जे आहे शिवरायांना सातत्याने मार्गदर्शन केले. प्रसंगी जे आहे प्रजेचे प्रश्न सोडवण्यासाठी निवाडे देण्याचे कामही त्या करत असत. स्वराज्याची संकल्पना शहाजी राजे भोसलेंनी मांडली व तिची पूर्तता त्यांचे पुत्र शिवाजी महाराज यांनी केली. शिवरायांनी जे आहे स्वराज्य स्थापनेची सुरुवात मावळ भागात केली. आता हे मावळ जो भाग जो आहे पुणे जिल्ह्याच्या पश्चिम व नैऋत्य दिशांचा भाग होय. मावळचा प्रदेश हा जो आहे डोंगराळ दऱ्याखोऱ्यांचा व दुर्गम आहे.
मावळच्या या भौगोलिक परिस्थितीचा उपयोग महाराजांनी जे आहे स्वराज्य स्थापनेत मोठ्या कौशल्याने केला. त्यांनी जे आहे लोकांच्या मनात जे आहे विश्वासाची व आपलेपणाची भावना निर्माण केली. स्वराज्य स्थापनेच्या या कार्यात त्यांना जे आहे चांगले चौघडी व सहकारी मिळाले. आता याला जे आहे या प्रदेशाला मावळ तसेच किंवा याला 12 मावळ असेही म्हटले जाते. शिवाजी महाराजांच्या पुणे जहागिरीतील सह्याद्रीच्या कुशीत असलेला प्रदेश म्हणजेच मावळ खोरे होय. यांना जे आहे 12 मावळ असेही म्हणतात, कारण याच्यामध्ये 12 प्रदेशांचा समावेश होता. ती म्हणजे पवन मावळ, हिरडस मावळ, गुंजन मावळ, पौंड खोरे, मुठे खोरे, मुसे खोरे, कानत खोरे, वेळवंड खोरे, रोहिड खोरे, अंदर मावळ, नाणे मावळ आणि कोरबारसचे मावळ. आता हे झालं आणि आपण इथं जे आहे मावळमधील सहकारी यांची काही इथं नावे दिलेली आहेत. ती म्हणजे कान्होजी जेधे, तानाजी मालुसरे, नेताजी पालकर, बाजी पासलकर, बाजीप्रभू देशपांडे, मुरारबाजी देशपांडे, त्याचबरोबर जे आहे येसाजी कंक, बापूजी मुदगल, नरेकर देशपांडे बंधू, कावजी कोंढाळकर, जीवा महाला इत्यादी जे आहेत त्यांच्या सहकार्याची काही नावे आहेत. त्यांच्या अत्यंत पराक्रमी व कुशल नेतृत्वाबरोबरीने जे आहे महाराष्ट्राची भौगोलिक रचना आणि स्थानिक मावळ्यांचा सहभाग, निजामशाही व आदिलशाही सेवेत असताना सरदारांना मिळालेले प्रशासकीय आणि लष्करी अनुभव अशा अनेक बाबी ज्या आहे स्वराज्य स्थापनेत सहाय्यभूत ठरल्या. शहाजी महाराज आदिलशाहीत रुजू झाल्यानंतर त्यांनी जे आहे पुणे, सुपे, परांगण्यातील जहागिरींचा कारभार जो आहे शिवरायांकडे सोपवला. परंतु या जहागिरीतील आणि आसपासचे किल्ले जे आहे आदिलशहाच्या ताब्यात होते. शिवाजी महाराजांच्या जहागिरीतील किल्ले हे त्यांच्या अंमलात नव्हते, तर ते आदिलशहाच्या ताब्यात होते. त्या काळात जे आहे किल्ल्यांना जे आहे विशेष महत्त्व होते. किल्ला ताब्यात असला म्हणजे काय, आजूबाजूच्या प्रदेशावर जे आहे नियंत्रण ठेवता येत असे. त्यामुळे जे आहे ज्याचे किल्ले त्याचे राज्य अशी परिस्थिती जी आहे अशी परिस्थिती असे. आपल्या जहागिरीतील किल्ले आपल्या ताब्यात घेण्याचे महाराजांनी ठरवले. किल्ले ताब्यात घेण्याचा असा प्रयत्न करणे म्हणजे आदिलशाही सत्तेस आव्हान देण्यासारखे होते. त्यांनी जे आहे तोरणा, मुरुंबदेव, कोंढाणा, पुरंदर हे किल्ले ताब्यात घेतले आणि स्वराज्याची मुहूर्तवेळ रोवली. त्यांनी जे आहे तोरणा किल्ला सर करून स्वराज्याची मुहूर्तवेळ रोवली. किल्ले राजगड येथे शिवरायांनी जे आहे स्वराज्याची पहिली राजधानी स्थापन केली. आणि ह्या राजगड म्हणजेच कुठला किल्ला, तर मुरुंबदेव जे आहे मुरुंबदेव किल्ल्याची पुनर्बांधणी करून त्याचे नाव राजगड ठेवले आणि राजगड ही जी आहे स्वराज्याची पहिली राजधानी होती. स्वराज्य विस्ताराच्या आड येणाऱ्या चंद्रराव मोरे याचा बंदोबस्त करून महाराजांनी जे आहे जावळीचा मोक्याचा प्रदेश ताब्यात घेतला. त्यावेळेस जे आहे आदिलशाहीमध्ये जावळीचे मोरे, मुधोळचे जे आहे घोरपडे व सावंतवाडीचे सावत इत्यादी सरदार होते. स्वराज्य स्थापनेच्या कार्यास त्यांचा विरोध होता. या सरदारांचा बंदोबस्त करणे हे स्वराज्यासाठी आवश्यक होते. त्यामुळे जे आहे महाराजांनी सातारा जिल्ह्यातील जावळी या ठिकाणी चंद्रराव मोरे हा आदिलशाहीतील एक मातब्बर सरदार होता आणि स्वराज्य स्थापनेच्या कार्यास त्यांनी विरोध दर्शवला. तेव्हा महाराजांनी जे आहे इसवी सन 1656 मध्ये शिवाजी महाराजांनी जावळीवर स्वारी करून तो प्रदेश जिंकून घेतला. तेथे आपले जे आहे ठाणे वसवले. नंतर त्यांनी जे आहे रायगडही जिंकून घेतला. जावळीची प्रचंड संपत्ती त्यांच्या हाती पडली. या विजयानंतर जे आहे त्यांच्या कोकणातील हालचाली वाढल्या. त्यांनी जावळीच्या खोऱ्यात जे आहे प्रतापगड हा किल्ला बांधला. या विजयामुळे जे आहे त्यांचे सामर्थ्य जे आहे सर्व प्रकारे वाढले. राजांच्या वाढत्या हालचालींचा धोका लक्षात आल्यामुळे विजापूर दरबाराने जे आहे अफझल खान या बलाढ्य सरदारास जे आहे त्यांचा बंदोबस्त करण्यास पाठवले. जे आहे महाराजांना जे आहे संपवण्याचा जणू विडाच उचलून आलेल्या अफझल खानाची जे आहे कपट बुद्धी ओळखून शिवाजी महाराज जे आहेत पूर्ण तयारीनिशी जे आहे प्रतापगडावर त्याला सामोरे गेले. अपेक्षेप्रमाणे जे आहे अफझल खानाने दगाफटका करण्याचा प्रयत्न करता जे आहे शिवरायांनी त्याचा डाव जे आहे
उलटवून त्याला ठार मारले. त्याच्या बलाढ्य सैन्याला जे आहे पळता भोगी थोडी करून त्यांनी जे आहे आणलेला मोठा खजिना आणि शस्त्रसाठा ताब्यात घेतला. त्यामुळे जे आहे स्वराज्याच्या तिजोरीत जे आहे लक्षणीय भर पडली. अफजल खानाच्या वधानंतर जे आहे महाराजांनी लढाईतील जखमी सैनिकांना भरपाई दिली. ज्यांनी या लढाईत चांगली कामगिरी केली त्यांना बक्षिसे दिली. अफजल खानाच्या सैन्यातील जे सैनिक व अधिकारी त्यांच्या सैन्याच्या हाती लागले त्यांना जे आहे त्यांनी चांगली वागणूक दिली. आणि ही जी भेट जी आहे ही भेट कधी झाली आणि कुठे झाली ही देखील एक महत्त्वाचा बाब आहे स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने. तर ही भेट जी आहे वाईजवळील प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी शिवाजी महाराज आणि अफजल खान यांची जी भेट आहे ती 10 नोव्हेंबर 1659 रोजी झाली होती. अफजल खानाच्या पारिपत्यानंतर जे आहे महाराजांनी जे आहे आदिलशाहीतील वसंतगड, पन्हाळा व खेळणा हे किल्ले जिंकून घेतली. खेळणा किल्ल्यास जे आहे त्यांनी विशाळगड असे नाव दिले. ह्या बाबी स्पर्धात्मक परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत. महाराजांचा बंदोबस्त करण्यासाठी जे आहे आदिलशहाने इसवी सन 1660 मध्ये सिद्दी जोहर या कर्नूल प्रांताच्या सरदारास जे आहे महाराजांवर चालून जाण्यास सांगितले. त्याला जे आहे सलाबत खान असा किताब दिला. सिद्धू जोहरच्या मदतीस जे आहे रुस्तुम ए जमान, पाजी घोरपडे आणि अफजल खानाचा मुलगा फाजल खान हेही होते. या परिस्थितीत जे आहे शिवाजी महाराजांनी जे आहे पन्हाळा किल्ल्यावर आश्रय घेतला. सुमारे 5 महिने सिद्धीच्या सैनिकांचा जो आहे पन्हाळ्यास म्हणजे पन्हाळा किल्ल्यास वेढा पडला होता. वेढ्यातून बाहेर पडणे महाराजांना कठीण झाले होते. नेतोजी पालकरने बाहेरून जे आहे सिद्धीच्या सैन्यावर हल्ला करून वेढा उठवण्याचा प्रयत्न केला, परंतु त्यांचे सैन्य जे आहे थोडे असल्याने हा प्रयत्न यशस्वी झाला नाही. सिद्धी वेढा उठवेल अशी चिन्हे काही दिसत नव्हती, म्हणून जे आहे महाराजांनी सिद्धीशी बोलणी सुरू केली. त्यामुळे जे आहे सिद्धीने पन्हाळगडास दिलेल्या वेढ्यांमध्ये जे आहे शीतलता निर्माण झाली. या शीतलतेचा फायदा महाराजांना झाला आणि त्यावेळेस जे आहे या प्रसंगी जे आहे गडावरील शिवा काशीद या बहादूर तरुणाने जे आहे पुढाकार घेतला. तो दिसायला जो आहे शिवरायांसारखाच होता. त्यांनी शिवाजी महाराजांची वेशभूषा करून जो आहे तो पालखीत बसला. पालखी जी आहे राजदिंडी दरवाजातून बाहेर पडली. सिद्धीच्या सैन्याने जे आहे ती पालखी पकडली. प्रसंग बाका होता. शिवा काशीदने जे आहे या प्रसंगी स्वराज्यासाठी बलिदान केले. दरम्यान महाराज जे आहे दुसऱ्या अवघड वाटेने गडाबाहेर पडले. त्यांच्यासोबत जे आहे बाजीप्रभू देशपांडे आणि बांदल देशमुख यांच्यासह निवडक सैनिक होते. म्हणजे या बिकट प्रसंगी जे आहे स्वराज्याचा एक निष्ठ सेवक शिवा काशीद यांनी जे आहे स्वतः शिवरायांचा वेश धारण करून शिवरायांचा पन्हाळा गडावरून सुटकेचा मार्ग सुकर केला. खरा प्रकार जो आहे उघडीस आल्यानंतर सिद्धीने जे आहे शिवा काशीदला ठार केले. अशा तऱ्हेने जे आहे शिवा काशीदने स्वराज्यासाठी प्राणार्पण केले. शिवरायाचा पाठलाग करणाऱ्या सिद्दी मसूदला जे आहे गोडखिंडीत रोखण्याचे कार्य बाजीप्रभू देशपांडे यांनी केले. या प्रसंगी जे आहे बाजीप्रभू देशपांडे यांना वीरमरण पत्करून शिवरायांना जे आहे विशाळगडावर सुखरूप पोहोचू दिले. त्यानंतर जे आहे दिल्लीच्या तख्तावर नव्याने त्यावेळेस जे आहे दिल्लीच्या तख्तावर जो आहे नुकताच जो आहे हा औरंगजेब आला होता आणि नव्याने आलेल्या औरंगजेबाने जे आहे शिवरायांच्या वाढत्या महत्त्वाकांक्षेची दखल घेतली नव्हती तर नवलच. त्याने जे आहे म्हणजेच कोण तर औरंगजेबाने जो आहे त्याचा मामा जो आहे शाहिस्ते खान याला जे आहे याला मोहिमेवर पाठवले. आणि याच्या अगोदर जे आहे आपण काही ज्या बाबी आहेत त्या जाणून घेणे महत्त्वाचे आहेत. जसे की महाराज किती दूरदृष्टी होते याच्यातील एक उदाहरण म्हणजे अशी खूप उदाहरणं आहेत. आणि छत्रपती शिवाजी महाराजांची जीवनगाथा किंवा त्यांनी केलेले कार्य हे समजून घेण्यासाठी जे आहे अखंड आयुष्य देखील कमी पडू शकतं. पण वेळेअभावी आणि एखाद्या गोष्टी तुम्ही ज्या चांगल्या जाणल्या पाहिजेत त्या मी ते सांगेन. त्या पश्चात जे आहे मी म्हणेन की तुम्ही छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, त्यानंतर महाराणा प्रताप
यांच्या जीवनशैलीबद्दलची माहिती जेवढी जास्त घ्याल ना तेवढी आपल्याला जीवन जगण्यासाठी देखील प्रेरणा भेटेल आणि त्यातून आपल्याला चांगले मार्गदर्शन आणि चांगला बोध देखील आपल्याला प्राप्त होईल. इसवी सन 1657च्या सुमारास जे आहे कल्याण भिवंडी जिंकल्यानंतर जे आहे स्वराज्याची सीमा समुद्राला जे आहे भिडली होती. इंग्रज फ्रेंच मिठाचा व्यापार करत होते. महाराजांना जे आहे समुद्रावर जे आहे सत्ता हवी होती, पण महाराज जवळ जे आहे ते लढाऊ गलबत्ते म्हणजे जहाजे कसे बांधायची ही माहिती नव्हती. तत्काळ त्यांनी जे आहे पोर्तुगीजांशी संबंध प्रस्थापित केला. पोर्तुगीजांना जे आहे सिद्धीचे भय होते. महाराजांनी त्यांना भासवले की ते सिद्धीविरुद्ध लढा देणार आहेत. रुय लैताव विएंगस व त्याचा मुलगा फेर्नाव विएंगस या लढाऊ जहाजे बांधणाऱ्या जाणकारासोबत जे आहे महाराजांनी निवडक कोळी धाडले व त्यांकडून जे आहे 20 लढाऊ नौका तयार करून घेतल्या. आणि इथे एक बाब विशेष म्हणजे काय, महाराजांनी अशाच लोकांना तिथे पाठवले जे प्रशिक्षित होऊन युद्धनौका तयार करण्याचे काम करू शकतील आणि इतरांनाही शिकवू शकतील. आणि 1675 पर्यंत महाराजांकडे 1675 पर्यंत शिवाजी महाराजांकडे 400 छोट्या मोठ्या युद्धनौका होत्या. सुरतच्या दुसऱ्या स्वारीत जे आहे महाराजांनी ही गलबत्ते देखील जे आहे सुरतच्या किनाऱ्यावर आणली होती. सुरतची स्वारी त्यावरून जे आहे स्वराज्यात आणली. सुरतच्या स्वारीमधून संपन्न झालेली संपत्ती जी आहे प्राप्त झालेली संपत्ती जी आहे ही त्यावरून जे आहे स्वराज्यात आणली गेली. या घटनेवरून लक्षात येईल की महाराजांनी जे आहे जमिनीबरोबरच जे आहे समुद्रावर सत्ता स्थापन केली. महाराजांच्या या दूरदृष्टीमुळे त्यांना जे आहे भारताच्या आरमाराचे जनक म्हणून ओळखले जाते. त्यातूनच जे आहे मायनाक भंडारी, दौलत खान, कान्होजी आगरे यासारखे जे आहे सागरी योद्धे पुढे आले. त्यानंतर आपण जे आहे या शाहिस्त खानाच्या स्वारीबद्दल माहिती घेत होतो. फेब्रुवारी 1660 मध्ये जे आहे शाहिस्त खान अहमदनगरहून निघून पुणे प्रांतात आला. त्याने जे आसपासच्या प्रदेशात लहान लहान सैन्याच्या तुकड्या पाठवून जे आहे स्वराज्यातील प्रदेशाची जबरहानी केली. चाकणच्या किल्ल्याला जो आहे किल्ल्याला वेढा दिला. चाकणच्या किल्ल्याचा किल्लेदार फिरोंगोजी नरसाळा यांनी जे आहे त्याच्या सैन्याचा तीव्र प्रतिकार केला, परंतु शेवटी जे आहे त्याने चाकणचा किल्ला जिंकून घेतला. शिवाजी महाराजांचे बालपण जिथे गेले त्या पुण्यातील लाल महालात जो आहे शाहिस्ते खान तळ ठोकून बसला होता. तेथून आसपासच्या मुलखाची त्याने जे आहे लूट चालूच ठेवली. 2 वर्ष झाली तरी तो जो आहे पुण्यातून मुक्काम सोडण्याचा काही विचार करत नव्हता. त्याचा परिणाम प्रजेच्या नीतिधैर्यावर होणे स्वाभाविकच होते. अशा परिस्थितीत जे आहे महाराजांनी एक धाडसी बेत आखला. महाराजांनी जे आहे स्वतःच्या नेतृत्वाखाली लाल महालावर गुप्तपणे छापा घालण्याची धाडसी योजना आखली. शिवरायांनी जे आहे अत्यंत हिकमतीने लाल महालात प्रवेश करून जे आहे खानाची बोटे कापली. आणि ही घटना जी आहे त्यानुसार जे आहे या योजनेनुसार जे आहे महाराजांनी जे आहे 5 एप्रिल 1663 रोजी महाराजांनी रात्रीच्या वेळी निवडक सैन्यासह लाल महालावर छापा घातला. या छाप्यात जे आहे शाहिस्ते खानाची बोटे तुटली, त्याची मानहानी झाली. त्याने जे आहे पुणे सोडले आणि आपला मुक्काम जो आहे औरंगाबादला जो आहे हलविला. आणि त्याला पुढे जे आहे औरंगजेबाने जे आहे त्याला बंगालच्या सुभ्यावर पाठवले. या शाहिस्ते खानावरील या यशस्वी हल्ल्याचा परिणाम लोकांवरही झाला. शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वावरील प्रजेचा विश्वास अधिकच वृद्धिंगत झाला. आत्मविश्वास वाढलेल्या शिवरायांनी जे आहे औरंगजेबाची आर्थिक राजधानी मानली गेलेल्या संपन्न सुरत शहरावर हल्ला करून जे आहे मोठ्या प्रमाणावरती जे आहे संपत्ती प्राप्त केली. शाहिस्ते खानाने जे आहे 3 वर्षाच्या काळात जे आहे स्वराज्याचा बराच प्रदेश उद्ध्वस्त केला होता. त्याची भरपाई करणे आवश्यक होते. त्यासाठी जे आहे महाराजांनी मुघलांना धडा शिकवण्याची एक योजना आखली. त्याचाच भाग म्हणून जे आहे सुरतवर आक्रमण करण्याची एक किंवा सुरतची स्वारी ही एक त्यातील एक भाग होता. मुघलांच्या ताब्यातील सुरत हे एक मोठे व्यापारी केंद्र व बंदर होते. येथे इंग्रज, डच, फ्रेंच यांच्या देखील वखारी होत्या. हे शहर जे आहे मुघल सम्राट बादशाहला जे आहे सर्वात जास्त महसूल देत होते. तसेच ते आर्थिकदृष्ट्या संपन्न होते, म्हणून जे आहे त्यांनी सुरतवर स्वारी केली.
सुरेचा सुभेदार जो आहे इनायत खान महाराजांच्या स्वारीचा प्रतिकार करू शकला नाही. सामान्य प्रजेस त्रास न देता त्यांनी जे आहे सुरतमधून विपुल संपत्ती मिळवली. त्यांची ही मोहीम यशस्वी झाली. यामुळे जे आहे औरंगजेब बादशाहच्या प्रतिष्ठेत धक्का बसला. आणि इथे एक माझे एक असं वैयक्तिक मत आहे की इथे जे आहे मोठ्या प्रमाणात लूट केली किंवा सुरतची लूट अशी त्याला संबोधले जाते. आपण जे आहे अफगाण, इराणी, तुर्क जे पण इतर काही राजे भारतावरती आक्रमण केले त्याला इतिहासामध्ये जे आहे आक्रमणे म्हणून संबोधले जाते आणि या घटनेला जे आहे लूट म्हणून संबोधलं जातं. माझं असं वैयक्तिक मत आहे की याला देखील जे आहे आक्रमणे किंवा स्वारी असे म्हणून संबोधता आले असते, पण हा शब्द का वापरला याचा अर्थ मला अजून तरी समजलेला नाही आहे. मग या घटनेनंतर जे आहे औरंगजेब जे आहे संतप्त झाला होता आणि त्यांनी जे आहे शिवाजी महाराजांच्या या वाढत्या हालचालींचा बंदोबस्त करण्यासाठी जे आहे औरंगजेबाने मिर्झा राजा जयसिंग हा आपला अनुभवी व मातब्दर राजपूत जे आहे सरदार पाठवला. त्याच्या अगोदर या सुरतच्या स्वारीशी संबंधित आणखी एक बाब जी तुम्हाला जाणणे एक महत्त्वाची आहे एक महाराष्ट्रीयन म्हणून, किंवा आपण जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांना एक आदर्श राज्यकर्ता म्हणून पाहतो तर त्यांच्या छोट्या छोट्या बाबी किती प्रजेच्या हिताच्या होत्या किंवा ते किती दूरदृष्टी होते याचं एक उदाहरण म्हणजे सुरतच्या स्वारीवरती जेव्हा मराठे जात होते तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी जे आहे आपल्या सैनिकांना काही निर्देशने म्हणजे काही आदेश दिले होते. त्यातील एक म्हणजे रस्त्यामध्ये येणारी कुठलेही धार्मिक स्थळे जसे मग देवालय असो, चर्च असो किंवा मशिदी असो यांना जे आहे कुठल्याही प्रकारची हानी पोहोचवता कामा नये. दुसरी बाब म्हणजे या स्वारीच्या दरम्यान स्त्रिया, लहान मुलं यांच्यावरती कुठल्याही प्रकारले त्यांनाही हानी पोहोचवू नये. त्यानंतर तिसरी बाब म्हणजे जर आपण एखाद्या या प्रदेशामध्ये स्वारी करत असताना एखादा इतर धर्माचा ग्रंथ किंवा पवित्र ग्रंथ किंवा रचना जर आपल्या हाती जर लागल्यास त्याला इजा न पोहोचवता तो त्या ग्रंथाचा जो जाणकार आहे अशा व्यक्तीच्या हातात जो आहे आपला ग्रंथ समजून तितक्याच आदराने आणि तितक्याच काळजीपोटी त्याचं रक्षण करून ते जे आहे त्याचं ते द्यावे. यावरून आपल्याला लक्षात येतं की थिंकिंग पॉवर किंवा जे लोकांबद्दलचा विचार जो होता त्यांच्या म्हणजे आपण म्हणू शकतो की सर्व प्रजा त्यांच्यासाठी एकसारखीच होती. याच्यावरून आपल्याला जे आहे ते आपल्याला त्यांच्याबद्दल थोडीशी आपल्याला त्यांच्या अजून म्हटलं का तुम्ही कधीतरी ऐकला असाल की दुश्मनांची जर एखादी आई बहीण जर आपल्या प्रदेशामध्ये जरी आली तर ते देखील म्हणायचे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रदेशात ते जर गेल्या असतील तर त्या सुखरूप आहेत, ते आमच्यापेक्षा जास्त काळजी जे आहे ते महाराज आणि महाराजातील प्रजा घेतील. ह्या जो विश्वास जो आपल्या शत्रूंवरती होता याच्यावरून जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराज हे कशा प्रकारचे व्यक्तिमत्व होते ह्यावरून आपल्याला याच्याबद्दलचा बोध होतो. तर जे आहे मग औरंगजेबाने जे आहे जयसिंगाला जे आहे ते छत्रपती शिवाजी महाराजांवर चालून जाण्यास सांगितले होते. तो जो आहे पुण्यामध्ये आला. त्यांनी जे आहे महाराजांच्या विरोधात सर्व शक्ती संघटित करण्यासाठी जे आहे आपले प्रयत्न चालू केले होते. त्यांनी जे आहे गोव्याचे व वसईचे पोर्तुगीज, वेरगुल्याचे डच, सुरतचे इंग्रज, जंजिऱ्यांचे सिद्धी यांनी जे आहे महाराजांविरुद्ध आरमारी मोहीम काढावी असे जे आहे जयसिंगाने त्यांना सुचविले. शिवाजी महाराजांकडील किल्ले जिंकून घेण्याचा बेत आखला. स्वराज्याच्या विविध भागात ज्या आहे मुघल सैनिकांच्या तुकड्या पाठवल्या. त्या सैन्याने जे आहे स्वराज्यातील भूप्रदेशाची मोठी हानी केली. महाराजांनी मुघलांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खानाने जे आहे पुरंदर किल्ल्यास वेढा दिला. पुरंदरच्या वेढ्याच्या वेळी जे आहे मुरारबाजी देशपांडे याने आपल्या पराक्रमाची शर्त केली, परंतु त्याला वीरमरण आले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन आणि प्रसंग जो आहे ओळखण्यात वाघबगार असलेल्या महाराजांनी जे आहे तात्पुरती माघार घेऊन जे आहे पुरंदरचा तह केला. जयसिंग व महाराज यांच्यात जून 1665 मध्ये हा तह झाला. हा जो तह जो आहे पुरंदरचा तह म्हणून ओळखला जातो. आणि या तहाबद्दल देखील आयोगाने प्रश्न विचारलेले आहे, जसं की टिपू सुलतान आणि इतर कुणामध्ये काय तह झाला, त्याच्यामध्ये काय अटी होत्या, त्याच्यानुसार काय झालं, याच्यावरती देखील जो आयोगाने जे आहे प्रश्न विचारलेला आहे. या तहानुसार जो आहे महाराजांनी मुघलांना 23 किल्ले व
त्यांच्या भोवतालचा वार्षिक 4 लक्ष होन उत्पन्नाचा जो आहे प्रदेश दिला. आदिलशाही विरुद्ध मुघलांना जे आहे मदत करण्याचे आश्वासनही दिले. या तहास जे आहे औरंगजेबाने देखील जे आहे मान्यता दिली. पुरंदरच्या तहानुसार जे आहे जयसिंगाने आदिलशाही विरुद्ध मोहीम हाती घेतली आणि महाराजांनी जे आहे जयसिंगास मदत केली. तथापि त्याची ही मोहीम यशस्वी झाली नाही. त्यावेळी जे आहे महाराजांना काही काळ तरी दक्षिणेच्या राजकारणापासून दूर ठेवावे असा विचार जयसिंग व औरंगजेब बादशाह यांनी केला आणि या विचाराला अनुसरून जे आहे जयसिंगांनी जे आहे महाराजांनी बादशाहच्या भेटीत जावे असा प्रस्ताव त्यांच्यापुढे ठेवला. त्यांच्या सुरक्षिततेबद्दलची देखील हमी देखील दिली. त्यानुसार जे आहे शिवाजी महाराज आग्र्याला निघाले. बरोबरच जे आहे राजपुत्र संभाजी होते. तसेच विश्वासू आणि जीव देणारे निवडक सहकारी देखील जे आहे त्यांच्यासोबत होते. महाराज आग्र्यास पोहोचले. तथापि औरंगजेबाने जे आहे दरबारामध्ये त्यांचा योग्य तो मान ठेवला नाही. त्यामुळे त्यांनी जे आहे संताप व्यक्त केला. त्यानंतर बादशाहने जे आहे त्यांना नजरकैदेत ठेवले. बादशाहच्या या कृतीने जे आहे डगमगून न जाता जे आहे महाराजांनी जे आहे नजरकैदेतून आपली सुटका करून घेण्याची योजना आखली. ते आग्र्यातून शिताफीने निसटले आणि काही दिवसांनी जे आहे महाराष्ट्रात सुरक्षितपणे पोहोचले. आग्र्यातून येताना संभाजी राजांना त्यांनी जे आहे मथुरा येथे ठेवले होते. पुढे त्यांनाही सुखरूपपणे राजगडावर आणण्यात आले. महाराज स्वराज्यापासून दूर असताना स्वराज्याचा कारभार जे आहे वीरमाता जिजाबाई आणि महाराजांचे सहकारी यांनी सांभाळला आणि हे स्वराज्याचे अस्तित्व जे आहे माफ करा स्वराज्यात परतल्यानंतर शिवरायांनी जे आहे अल्पावधीतच जे आहे औरंगजेबाला द्यावे लागलेले किल्ले परत जिंकून घेतले. स्वराज्याचे अस्तित्व स्वतंत्र व सार्वभौम आहे हे स्पष्ट करण्यासाठी स्वराज्यास जे आहे सर्व मान्यता प्राप्त होणे आवश्यक होते हे महाराजांच्या लक्षात आले. त्यांनी जे आहे राज्याभिषेकाचा निर्णय घेतला. शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकानंतर जिंकलेल्या प्रदेशांना एकत्रितपणे राज्याचे स्वरूप आले. राज्याभिषेकानंतर त्यांनी जे आहे कर्नाटक मोहीम राबवली. दक्षिण विजयानंतर अल्पावधीतच महाराजांचे 3 एप्रिल 1680 मध्ये निधन झाले. त्यांच्या निधनाने स्वराज्याची अपरिमित हानी झाली. या व्हिडिओमध्ये आपण एवढ्याच बाबींचा अभ्यास करू. पुढील व्हिडिओमध्ये जे आहे आपण मराठ्यांचा स्वातंत्र्य संग्राम या घटकापासून इतर घटकांचा जो आहे अभ्यास करू आणि मी तुम्हाला पाठ्यपुस्तकाच्या बाहेर जाऊन या इत्यादी बाबी सांगत आहे कारण की एक महाराष्ट्रीयन म्हणून आपण या सर्व बाबी जाणणे तर आवश्यक आहेच. त्याचबरोबर या बाबी जर आपण डिटेलमध्ये जाणून घेतल्या तर आपल्याला स्पर्धात्मक परीक्षामध्ये देखील जे आहे ते जास्त गुण संपन्न करण्यास मदत करतील. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? या व्हिडिओमध्ये पाठ्यपुस्तकाच्या बाहेर जाऊन सांगितलेल्या नोट्स तुम्हाला किती उपयुक्त वाटल्या हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि जर तुम्ही अजून आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसाल तर सबस्क्राईब करायला आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशा उपयुक्त व्हिडिओची माहिती सर्वप्रथम आपल्यापर्यंत नोटिफिकेशनद्वारे पुरवली जाईल. धन्यवाद.